मित्रांनो, हा बहुतेक 6वा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये इनबिन 12-13 सदस्य घरामध्ये आहेत. त्यामध्ये बिग बॉसने मोठा ट्विस्ट आणला आणि एकूण 9 सदस्यांना या आठवड्यात घराबाहेर करण्यासाठी नॉमिनेट केलं. 7च सदस्य नॉमिनेट होते. राखी आले आणि राखीने रोशन आणि सागरला नॉमिनेट केलं आणि या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये मोठा ट्विस्ट आणला. खरं तर हे 2 सदस्यांना नॉमिनेशनमध्ये पाहिजेत होते. आता मजा येणार आहे. तर एकूण 9 सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले, ज्यामध्ये सचिन, सागर, राकेश, रोशन, अनुश्री, दीपाली, प्राजक्ता, प्रभू आणि रुचिता असे 9 कंटेस्टंट पुन्हा एकदा असणार आहेत. तर बघूया, आले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड. लोकांचा सपोर्ट कोणाला कसा किती आहे, हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहेत. याच्यामध्ये सतत बदल होणार आहे. तर बघूया, कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर जे काही ओपनिंग वोटिंग ट्रेंड सध्या पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये 9व्या स्थानी तो म्हणजे सागर कारंडे. मित्रांनो, सागरचा बिग बॉसच्या घरामध्ये खरंच गेम नाहीये. पहिल्या आठवड्यामध्ये थोडाफार दिसला होता. आता तो जास्त मुद्देही मांडताना दिसत नाही. सागर फक्त राखीसोबत थोडासा दिसतो. त्याचा असा वैयक्तिक गेम बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात राहिलेला नाही. सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये सागर हा बॉटमला म्हणजेच 9व्या स्थानी आहे. त्यानंतर पुढची कंटेस्टंट 8व्या स्थानी आहे, ती म्हणजे रुचिता जामदार. रुचिता जामदार टोळी टीमची एक मेन सदस्य आहे आणि टोळी टीमचे या आठवड्यात 3 सदस्य नॉमिनेट झाले. त्यामुळे त्यांची मतं तिघांना विभागली जाणार आहेत. रुचिताचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच आहे. ती खेळते, आपली मतं ठणकावून सगळ्यांना सांगते. दिसते ती बिग बॉसच्या घरामध्ये चांगली वाईट का होणार दिसते ती. पण तिचा जो काही सगळा गेम आहे ना, तो निगेटिव्ह चालतो. त्यामुळे लोक तिला जास्त वोटिंग देताना दिसत नाही. जरी रुचिता बॉटमला असली तरी रुचिता एक स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातील आहे. सध्या ती 8व्या स्थानी आहे. त्यानंतर मित्रांनो, 7व्या स्थानी ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे हिचा देखील गेम बिग बॉसच्या घरामध्ये जास्त पाहायला मिळत नाही. प्राजक्ता जेव्हा करण होता ना, तेव्हा प्राजक्ता त्याच्याबरोबर बसताना उठताना दिसायची. काहीतरी प्लॅनिंग प्लॅटिंग करताना ते थोडेफार दिसायचे. कधी मैत्रीच्या प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत होते किंवा दुसऱ्याला नावं ठेवताना ही लोक दिसायची. करण केल्यानंतर प्राजक्ताचा गेम अगदी वीक झालाय आणि प्राजक्ताने ना थोडंसं खेळायला पाहिजे. जर अशीच राहिली ना, इकडे बस तिकडे बस एकटीच राहिली, तर ती या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते. प्राजक्ताने थोडंसं खेळायला पाहिजे. तर प्राजक्ता सध्या या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत वोटिंग ट्रेंडमध्ये 7व्या स्थानी आहे. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यदचा गेम थोडासा वेगळा होताना दिसतोय. दीपाली ही सध्या काय म्हणू आपण, त्यांच्या काटा टीममुळे किंवा मग राखीमुळे सध्या दिसते. आपले ते मुद्दे मांडताना नक्कीच दिसते. पण थोडेसे तिचे मुद्दे आहेत ना, ते भरकटत कुठेतरी चाललेत असं एकंदरीत पाहायला मिळतंय. सध्या दीपाली ही 6व्या स्थानी आहे. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अनुश्री माने. ही दुसरी कंटेस्टंट टोळी टीमची नॉमिनेट झाले. अनुश्री आता तिचा वैयक्तिक गेम खेळायला लागली. जरी ती टोळी टीममध्ये असली तरी काहीतरी ती वेगळं इंडिव्हिज्युअल करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे टोळी टीम सोडून इतरही सदस्यांमध्ये बसते, त्यांच्याबरोबर चर्चा करते, रणनीती आखताना दिसते. तर अनुश्रीचा असा एक वेगळा गेम बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय. अनुश्री सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आहे तो म्हणजे प्रभू शेळके. प्रभूला चांगली वोटिंग होताना दिसते. प्रभू बोलत होता काल, की मी फायनल पर्यंत असणार. कोणाला काढायचं त्याने काढा. मला माझी लोक वोटिंग करतात आणि मला प्रत्येक वेळी सेव्ह करतात. मित्रांनो, हे मानावं लागेल प्रभूचं, की प्रभू प्रत्येक नॉमिनेशन मध्ये असतो, परंतु लोक त्याला वोटिंग देऊन सेव्ह करतात. आता लोक त्याला सेव्ह करतात की बिग बॉस त्याला सेव्ह करतात, हे त्यांनाच माहिती. पण प्रभू प्रत्येक नॉमिनेशन मध्ये सेफ होतो आणि त्याला बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते. या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तो 4थ्या स्थानी आहे. मित्रांनो, हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहेत, त्याच्यामध्ये सतत बदल होणार आहे. प्रभू सध्या 4थ्या स्थानी आहे. तो पुढच्या वोटिंग ट्रेंडमध्ये 8व्या किंवा 9व्या स्थानी सुद्धा असू शकतो. सध्या तरी तो 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे सचिन भाऊ कुमावत. सचिन भाऊचा गेम आता थोडासा बदलत चाललाय. आपले मुद्दे तो मांडताना दिसतोय आणि व्यवस्थित मुद्दे तो मांडतो. आज जो काही राखीने बिग बॉसच्या घरामध्ये ड्रामा केलाय, प्राजक्ताच्या चेहऱ्यावरती पीठ फेकून मारले, तर इथे प्राजक्ताची बाजू घेऊन सचिन भाऊ राखी सावंतच्या विरुद्ध लढताना दिसतोय. म्हणजे जिथे बोलायचं आहे, जिथे मुद्दे मांडायचे आहेत, जिथे भांडायचं आहे, तिथे सचिन भाऊ नक्कीच पुढे राहतो. जर असाच खेळत राहिला तर सचिन बिग बॉसच्या घरामध्ये राहील. जर त्यांनी खेळ दाखवला नाही तर त्याचा देखील या आठवड्यात घराबाहेर जाण्याचा नंबर लागू शकतो. तर सध्या तरी सचिन भाऊ हे 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे राकेश बापट. राकेशचा गेम काही लोकांना आवडतोय.
म्हणजे खूप काही लोकांना आवडतो, तर काही लोकांना अजिबात आवडत नाही. राकेश आपले मुद्दे हल्ली परखडपणे मांडायला लागलाय आणि जेव्हापासून राखी आली, तेव्हापासून ही काटा टीम सध्या फ्रंट फुटला येऊन खेळताना दिसते. त्यामध्ये राकेश स्पष्ट दिसतोय. तर राकेश हा सध्या दुसऱ्या स्थानी आहे. नंबर 1 वरती सध्या आहे तो म्हणजे रोशन भजनकर. मित्रांनो, रोशन भजनकर याचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये शून्य दिसतोय. तरी त्याला त्याचे फॅन्स वोटिंग करताना दिसतायत. रोशनने थोडंसं खेळायला पाहिजे. जरी रोशन या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये पहिल्या स्थानी असला तरी त्याचा गेम नाही. तर हे थोडंसं रोशनने समजून खेळायला पाहिजे. सध्या तर असं दिसतंय की रोशन, सचिन, राकेश, प्रभू, अनुश्री हे थोडेसे टॉपला कंटेस्टंट दिसतायत. तर सागर, रुचिता, प्राजक्ता, दीपाली हे थोडेसे बॉटमला दिसतायत. आता जरी याच्यामध्ये प्रभू आणि सचिन हे दोघे चांगली वोटिंग घेत असले तरी हे देखील डेंजर झोनमध्येच पाहायला मिळतात. आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे की या 9 सदस्यांपैकी कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. मला असं वाटतं की सागर, प्रभू, प्राजक्ता, सचिन अशी 4 लोकं यावेळी बॉटमला असणार आहेत. आता यापैकीच एक सदस्य हा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. मग आता प्राजक्ता आहे, सागर आहे, की मग प्रभू, की मग सचिन हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.